तुमच्या वैयक्तिक संपत्तीवर काँग्रेसचा डोळा आहे. काँग्रेस तुम्हाला लुटणार, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, अशी टीका काँग्रेसवर केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. याचं कारण काँग्रेसच्याच नेत्यानं केलेलं एक वक्तव्य. अमेरिकेत वारसा कराची तरतूद आणि भारतात या विषयावर वाद, असं काहीसं वातावरण देशात दिसतंय. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस अडचणीत येईल अशी विधानं काँग्रेसचीच संबंधित नेते मंडळी करतायत. त्यामुळे प्रमुख पक्ष भाजपला आयतं कोलीत मिळत आहे. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतल्या वारसा कराच्या कायद्यासंदर्भात एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीच्या दरम्यान एक विधान केलं. भारतात त्या कायद्याविषयी चर्चा व्हायला हवी असं देखील म्हटलं. त्यानंतर त्यांच्यावर टीका व्हायला तर लागलीच, पण काँग्रेसलाही उत्तर देता देता नाकीनऊ आले. सॅम पित्रोदा यांनी नेमकं काय म्हटलं, संपत्तीचं समान वाटप काय, वारसा कर म्हणजे काय, त्याचे काय परिणाम होणार, या सर्व मुद्द्यांची सविस्तर माहिती घेऊ. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. वारसा कराविषयी जाणून घेऊयाच. त्याआधी सॅम पित्रोदांचं वक्तव्य आणि त्यावर भाजपची नेमकी टीका काय ते पाहूयात. सॅम पित्रोदा यांनी युनायटेड स्टेट्स मधला वारसा कर या संकल्पनेचा संदर्भ देऊन संपत्ती पुनर्वितरण धोरणांचं महत्व सांगितलं होतं. ते म्हणाले होते की अमेरिकेत वारसा कर आहे. जर कोणाकडे $100 मिलियन संपत्ती असेल आणि ती व्यक्ती मरण पावली तर फक्त 45% त्यांच्या मुलांना हस्तांतरित ही संपत्ती केली जाऊ शकते. उर्वरित 55% सरकार घेतं. हा एक रंजक कायदा आहे. हे सूचित करतं की तुम्ही तुमच्या आयुष्यात संपत्ती जमा केली आहे आणि तुम्ही निघून गेल्यावर त्यातला काही भाग जनतेसाठी सोडला पाहिजे. तो सर्व नाही तर अर्धा, जो मला योग्य वाटतो, असं पित्रोदा यांनी म्हटलं. पुढे ते म्हणतात, भारतात मात्र असं नाहीये. जर एखाद्याची संपत्ती 10 अब्ज आहे आणि त्या व्यक्तीचं निधन झालं तर त्यांच्या मुलांना संपूर्ण रक्कम वारसा हक्कानं मिळते आणि जनतेला काहीही मिळत नाही. म्हणून अशा प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण संपत्तीचं पुनर्वितरण करण्याबद्दल बोलतो तेव्हा आपण नवीन धोरणं आणि कार्यक्रमांवर चर्चा करतो, ज्यांचा फायदा फक्त अतिश्रीमंतांनाच नाही तर सर्वांना होऊ शकेल. म्हणूनच संपत्तीच्या पुनर्वाटपासंदर्भातल्या अशा कायद्यांवरती भारतात चर्चा व्हायला हवी अशी भूमिका सॅम पित्रोदा यांनी मांडली. पण त्यांनी मांडलेल्या या भूमिकेवरून आता वाद सुरू झालाय. भाजपनं काँग्रेस नेत्याच्या या वक्तव्याचा चांगला समाचार घेतलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केलेली आहे. सामान्य माणसांची लूट करण्याचं काँग्रेसचं छुपं धोरण असल्याचं नरेंद्र मोदी म्हणालेले आहेत. सर्वसामान्यांच्या संपत्तीवर, आयुष्यभराच्या बचतीवर कायद्याच्या आधारे डल्ला मारण्याचा विचार काँग्रेसचा आहे. म्हणजे मुलांसाठी जमवलेली संपत्ती काँग्रेस घेणार. या शाही परिवाराच्या शहजाद्याचे सल्लागार हे त्याच्या वडिलांचेही सल्लागार होते. काँग्रेसकडून सर्वसामान्य तसंच मध्यमवर्गीयांवर कर लादण्याचं षडयंत्र आहे. मेहनतीचा पैसा असा लुटून नेण्याची ही योजना आहे. असले विरोधी पक्ष सर्वसामान्यांना जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी लुटतच राहणार असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. अमित शहा यांनी देखील टीका केली आहे. कष्ट करून जमवलेली संपत्ती काँग्रेस काढून घेऊन ती अल्पसंख्याक, त्यातही मुस्लिमांना वाटणार असल्याचं पित्रोदांच्या वक्तव्यावरून दिसतं, असं अमित शहा म्हणाले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सॅम पित्रोदांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. काँग्रेसचा हा विचार म्हणजे संघटित आणि कायदेशीर पद्धतीने केलेली लूटच आहे. माणूस जिवंत असताना त्याला कर भरावा लागतो. इथे तर मृत्यूनंतरही कर लादण्याचा प्रयत्न होतोय. मध्यमवर्गीयांवर केलेला हा हल्ला आहे. गरीब कष्टकऱ्यांनी जो एक एक पैसा मुलांसाठी जमा केलेला असतो तो त्यांच्या मुलांना मिळूच नये, हाच काँग्रेसचा डाव आहे, असा हल्लाबोल निर्मला सीतारामन यांनी केलेला आहे. अर्थात
या सर्व मुद्द्यांवरून काँग्रेसनं आपले हात झटकलेले आहेत. सॅम पित्रोदांचं ते मत हे वैयक्तिक असल्याचं काँग्रेसनं म्हटलेलं आहे, तर आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं पित्रोदांचं म्हणणं आहे. पण सॅम पित्रोदांनी जो मुद्दा मांडला तो नेमका आहे तरी काय, त्यावरती एवढी टीका का होतीये असे सवाल देखील उपस्थित होत आहेत. सॅम पित्रोदा यांनी भारतात वारसा कर म्हणजेच इनहेरिटन्स टॅक्स लागू करण्याबाबत नुकतंच वक्तव्य केलेलं. असा कर लागू केल्यानं संपत्तीचं अधिक न्याय वितरण होऊ शकतं की नाही यावर वेगवेगळी मतं आहेत. या उलट कौटुंबिक व्यवसायांवर त्याचा संभाव्य परिणाम आणि दुहेरी कर आकारणीबद्दल चिंता यासारख्या विविध आर्थिक आणि सामाजिक घटकांचा हवाला देऊन भारतात वारसा कर लागू करणं न्याय्य ठरणार नाही असाच काहींचा तर्क आहे. आपल्याकडचा वारसा कर कायदा 1985 ला रद्द करण्यात आला. आता ज्या पद्धतीनं वाद सुरू आहेत, प्रचाराचा तो ठळक मुद्दा बनलेला आहे, त्यावरून असा कायदा भारतात लागू होण्याची शक्यताही नाही आणि ते राष्ट्रीय हिताचं देखील नाही. ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.